आज ना मी तुमच्यासोबत बालुशाहीची रेसिपी शेअर करते. तर ही काही साधीसुधी रेसिपी नाही आहे बालुशाहीची. ज्या काकू आमच्याकडे बालुशाही बनवायला येतात त्यांना 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. लग्न समारंभामध्ये जाऊन त्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स घेतात जेवणाच्या. तर दरवर्षी माझी आई दिवाळीमध्ये या काकूकडनं बालुशाही बनवून घेते, तर तीच तुमच्यासोबत शेअर करते. 2 किलो मैदा, 4 चमचे खाण्याचा सोडा, 2 वाटी दही आणि 4 वाटी जे वनस्पती तूप असतं ते त्यांनी गरम करून याच्यामध्ये टाकलं होतं. आणि मळण्यासाठी पाणी पण आहे ना, त्यांनी गरम घेतलं होतं. तर गरम म्हणजे हाताला सोसवेल इतकं त्यांनी गरम पाणी घेतलं होतं आणि ते थोडं थोडं टाकून त्यांनी मळून घेतलं. तर हे सगळं साहित्य गरमच वापरलं होतं. तर त्यांनी मला कारण सांगितलं, जर थंड वापरलं ना, जे वनस्पती जे तूप असतं ते घट्ट होतं आणि पीठ अजिबात चांगलं मळलं जात नाही आहे आणि मऊ लुसलुशीत असं पीठ होणार नाही आहे. म्हणून त्यांनी गरम जरी लागत असलं तरी त्यांनी ते मळायचं म्हणून सांगितलं होतं. तर त्यांनी गरम गरम असं पीठ ते मळून घेतलं. इथे बघा, जे पीठ आहे ना त्यांनी जास्त पातळही मळलं नव्हतं आणि जास्त घट्टही मळलं नव्हतं. तर परत थोडंसं त्यांनी ते वनस्पती तूप टाकून ना परत छान असं हाताने छान मळून घेतलं होतं. तर इथे बघा, ते गरम आहे म्हणून ते सोडून देता येत नाही असं म्हणत होत्या. गरममध्येच ते पीठ मळायचं असतं, तेव्हाच ते असं लोण्यासारखं मऊ जे आहे ना पीठ ते तयार होतं. इथे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, असं थोडंसं सैलसर होतं. तर जेवढा मैदा होता तेवढीच त्यांनी साखर घेतलं पाकीसाठी आणि अर्धं पाणी टाकलं. म्हणजे 2 किलो साखर होती तर 1 किलो आपल्याला म्हणजे 1 लिटर पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि पाक करून घेत होत्या त्या. इकडे पाक तयार होत होता तोपर्यंत त्यांनी ना बालुशाही करायला तयार घेतलं. इथे बघा, गोळे तयार करत होत्या त्या. तर जे कॅरी बॅग त्यांनी पीठ जे आहे ना सुकू नये, घट्ट होऊ नये म्हणून त्यांनी कॅरी बॅग झाकली होती त्याच्यावरती. जी बालुशाही आहे ना त्या बघा ना कशा बनवतात. अंगठ्याने प्रेस करायच्या आणि जे मनगटाचं हाड आहे ना त्यांनी दाबून त्याला होल करायच्या. ते अशा पद्धतीने त्या बालुशाही बनवत होत्या. तर इकडे पाक पण तयार होतो आहे. पाक जे आहे आपल्याला एकतारी नाही बनवायचा आहे, एकतारीपेक्षा कमी असा पाक बनवायचा आहे. इथे बघा, तर 2 किलो मैदा होता तर त्यांच्या 3 बॅचेस झाल्या होत्या. तर एक एक करून त्या तळून घेत होत्या. तर एक बॅच त्यांनी करून घेतली होती आणि पाक जो आहे ना आपला ऑलमोस्ट तयारच झाला होता. इथे बघा, त्या दाखवत होत्या एक तारेपेक्षा आपल्याला कमी करून घ्यायचा आहे पाक. तर जास्त एक तारेचा करून घ्यायचा नाही आहे, कारण पाक जी बालुशाही आहे शोषून घेणार नाही आहे आणि वरती साखर साखर होईल. तर असा आपल्याला पाक अजिबात करायचा नाही आहे. तर थोडासा एक तारेला कमी असा पाक त्यांनी करून घेतला होता. इथे बघा, तर पाकेमध्ये त्यांनी विलायची वगैरे टाकली होती, जायफळ, विलायची. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा कलर टाकू शकता किंवा आपल्या केसराच्या काड्या पण वापरू शकता तुम्ही. तर इथे बघा, त्यांनी जो पाक आहे ना, इथे बघा, एक तारेपेक्षा त्याने कमी असा पाक तयार करून घेतला होता आणि तो त्याने ट्रान्सफर केला. तर गॅस जी शेगडी आहे त्यांनी त्यांचीच आणली होती. जी भांडी होती ना त्यांनी त्यांचीच आणली होती. तर त्यांच्या कढईमध्ये त्यांनी तेल टाकलं आणि खूप कमी फ्लेम होती. त्याच्यात एखाद मिनिट त्यांनी ज्या बालुशाही आहेत ना त्यांनी तसंच ठेवून दिल्या आणि नंतर बालुशाही ज्या आहेत ना ॲटोमॅटिक वरती येत होत्या. हे बघा, आणि मग त्या ना आलटीपलटी करत होत्या बालुशाहीला. बालुशाही वरती आल्या ना सगळ्या, ज्या येत नव्हत्या त्यांनी काडीने वरती त्या आलटीपलटी करत होत्या. नंतर त्यांनी गॅसचा फ्लेम हाय केला आणि त्याच्यावरती ज्या सगळ्या बालुशाही आहेत ना दोन्ही साईडनी गोल्डन कलर येईपर्यंत त्यांनी फ्राय करून घेतल्या. तर इथे बघू शकता, एक साईडनी त्या फ्राय करत होत्या हाय फ्लेमवरती. स्टार्टिंगला 1 मिनिट त्यांनी लो फ्लेमवरती ना बालुशाही फ्राय करून घेतल्या. नंतर त्या ऑटोमॅटिक वरती येत होत्या. ज्या बुडाशी होत्या बालुशाही त्या वरती येत होत्या ॲटोमॅटिक. तर इथे बघा, एक साईड गोल्डन झाली आहे आपली.
तर त्या पलटी करत होत्या. एक काठी घेतली त्यांनी आणि ती काठीने पलटी करत होत्या. तर ना ह्या काकूकडनं माझी आई बरेच वर्ष ना बालुशाही करून घेते. दिवाळीमध्ये ना बरेच गोड पदार्थ असतात, तर दिवाळीमध्ये ती काही करून घेत नाही आहे. जेव्हा दिवाळी संपते ना त्यावेळेस फ्रेश अशी बालुशाही या काकूकडनं आई बनवून घेते नेहमी दरवर्षी. तर खूप कमी साहित्यात आहे. तर तुम्ही बघितलंयच, काही वेगळं नाही आहे याच्यामध्ये. खूप कमी साहित्यामध्ये त्यांनी ही बालुशाही बनवली. तर मी ऐनास तिथे होते, तर म्हटलं चला रेकॉर्ड करावी काकूची रेसिपी आणि तुमच्यासोबत शेअर करावी. तर त्या फ्राय करून घेत होत्या. तर 2 किलो दरवर्षी माझी आई बनवून घेते. 2 किलोचा मैदा जो आहे ना तो घेऊन ती बनवत असते. बनवायला खूप कमी वेळ लागला. त्यांचा हात बसलेलाच असतो ॲक्च्युली. तर त्यांना काही जास्त वेळ लागला नाही आहे. तर त्यांनी ना गरम गरम ट्रान्सफर नाही केली बालुशाही. थोडंसं त्यांनी बाहेर काढून ठेवली, म्हणजे एक्सेस जे ऑइल आहे ते खाली येईल आणि थोडीशी ती थंड होईल. मग त्यावेळेस त्यांनी त्या पाकामध्ये ती बालुशाही टाकून दिली. तर इथे बघा अलटीपलटी करत होत्या अधूनमधून. तर 10 मिनिट त्यांनी ना ती बालुशाही त्या पाकामध्ये तसंच ठेवली. ते बघू शकता. तर छान बुडबुड्या येत होत्या आणि दिसायला तर एवढी छान दिसत होती ना बालुशाही. इच्छा होत होती की उचलून खावं, पण ती एवढी गरम पण होती आणि पाक पण त्यांनी शोषला नव्हता त्यावेळेस, सो खाऊ शकले नाही आहे. तर इथे बघा मस्त बुडबुड्या येत होत्या आणि पाक बालुशाही छान पद्धतीने ना पीत होती. तर पाक पण कोमटच होता आणि बालुशाही पण बऱ्यापैकी गरम होती. तर असं त्यांनी टाकलं ते. तर तिकडे पाक मुरत होता बालुशाहीमध्ये पहिल्या बॅचचा, तर त्याने दुसरी बॅच तयार केली. इथे बघा तेल एकदम कोमट असताना त्यावेळेस त्यांनी सगळ्या बालुशाही बनवलेल्या टाकून घेतल्या आणि त्या ॲटोमॅटिक वरती येत होत्या. वरती आली की त्यांनी गॅसचा जो फ्लेम आहे ना त्यांनी हाय केला. तर सेकंड बॅच तुम्हाला दाखवते इथे मी. तर इथे बघा तर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचे आणि आलटीपलटी करून त्या फ्राय करत होत्या एका काडीच्या साहाय्याने. तर इथे बघू शकता तुम्ही. तर अजिबात घाबरायची गरज नाही आहे. आता आपल्याला ना 15 वर्ष एक्सपिरियन्स असणाऱ्या काकूकडनं बालुशाहीची रेसिपी आपल्याला बघायला मिळते. तर अजिबात चुकणार नाही आहे. नक्की करून बघा, काकूची रेसिपी आहे ही. तर सुरेखा मावशी म्हणतो आम्ही यांना. तर इथे बघा त्यांनी जी सेकंड बॅच आहे ना तीसुद्धा पाकामध्ये टाकून घेतली. जी फर्स्ट बॅच आहे ना ती ऑलमोस्ट पाक पिलाच होता तिने. तर त्यांनी तिना काढून शिफ्ट करत होत्या पलीकडे. इकडे बघा दाखवते तुम्हाला. तर ते झालं की त्यांनी जी सेकंड बॅच काढली होती ना तर ती पाकामध्ये टाकली. तिलासुद्धा त्यांनी 10 मिनिट पाकामध्ये मुरू दिलं. अधूनमधून ना त्या चमच्याच्या सहाय्याने ना अलटीपलटी करत होत्या पाकामध्ये बालुशाहीला. तर इथे बघा आपली पहिली जी बॅच होती ना त्याची एक बालुशाही तुम्हाला दाखवते. कसली ज्युसी आणि रसरशीत आहे. खाऊन एकदम मजा आली. गरम गरम मी ना जवळजवळ 3 ते 4 बालुशाही ढापल्या होत्या. तर चलो बाय.